हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेह भोजनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मँगो सीजन चालू आहे ना, तुम्हाला मी मँगो फालुदा दाखवते। त्याला लागणारं साहित्य बघूया। हे बघा, मी 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलाय। आता ह्याच्यात 2 कप आपण पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया। ज्या कपाने आपण कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच कपाने 2 कप पाणी घ्यायचं व्यवस्थित। गुठळ्या होऊ नये म्हणून आपण त्याला मिक्स करूया। अजून 1 कप पाणी घेतो। छान असं मिक्स करून घेऊया। एकही गुठळी ठेवायची नाही। हे बघा, छान लावून घेतले। आता आपण त्याला शिजवून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेऊया आणि कमी गॅसवर छान असं ढवळून घ्यायचं। छान असं शिजवून टाकलं, एकदम मस्त होते। आता हलवत राहायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। एकदम असं छान झाले। आता त्याला 1 वाफ येईपर्यंत झाकण ठेवूया। हे बघा, मी सोऱ्या घेतले, एकदम छोटी लहान साईजची अशी त्याची जाळी घेतली। त्याला तेल लावून घेतले। बघा, ह्या सोऱ्यामध्ये आपण भरून घेऊया। असं वाटतंय आपण गव्हाचं चिकट केलं असं दिसतंय। एकदम छान असं झालेलं आहे। गार पाणी घेतलं एकदम बर्फाचं, त्याच्यामध्ये सोडून घेऊया। एकदम गार पाणी घ्यायचं। एकदम छान अशा सुटसुटीत झाले। ह्याला 10 मिनिटं आपण रेस्ट होण्यासाठी ठेवूया। हे बघा, आता मँगोचं सीझन आलं आणि मँगो आणलेत। आता हे आपण छान असं मँगो धुवून कापून करून घेऊया। असे काप करून धुवून घेऊया मँगो छान छान असं कट करून घेतो। बर्फचे तुकडे घालूया। अर्धी वाटी साखर घालूया आणि 2 वाटी दूध घालूया। एकदम छान असं झालेलं आहे। हे बघा, हे अर्धा तास रेस्टला एकदम छान असं शेवया तयार झाल्या। काढून घेऊया आपण आपल्याला। हे करून ठेवलं तरी 8-10 दिवस फ्रीजरमध्ये राहू शकतं। फ्रीजमध्ये ठेवायचं सब्जा सीड घेतलं, भिजू घातलं होते 10 मिनिट पहिले। आईस्क्रीम टाकूया। ड्रायफ्रूट टाकूया। काजू बदाम पिस्ता आहे, टुटी फ्रुटी टाकूया। मँगो कट केलेला टाकूया त्याच्यात। हे बघा, एकदम भारी झाले शाही फालुदा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।